गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालो तो वाई ट्रिपला. ड्राईव्ह करतील माझे मोठे जीजू, सोबत असणार आहे माझी आई, माझा भाचा, माझी भाची आणि त्यांचा आत्ते भाऊ सुद्धा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. In 400 meters, turn. प्रथेप्रमाणे CNG भरण्यासाठी आम्ही थांबलो. खास दर असं फोटो नाही काढत, व्हिडिओ काढतीये. मम्मी लगेच रेडी व्हायला लागली. हाय कर. हाय ओमकार, हाय कर. तर भेटा माझा मोठा भाचा ऋषिकेश, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, आणि हा आहे त्याच्या आत्याचा मुलगा ओमकार. का आली? काय करायचंय? ही आहे माझी भाची अधिशा, जी 5 वर्षांची आहे. से हाय. एक्सरसाइज करतीये का? पायाचे कर जरा एक्सरसाइज. भरपूर CNG पिऊन आमची गाडी निघाली वाईच्या दिशेने. सातारा जिल्ह्यातील वाई हे एक गाव. आम्ही निघालोत पुण्याहून. पुण्याहून वाई हे ठिकाण आहे 80 किलोमीटर. लहान मुलांच्या काही नीट झोपा झाल्या नाहीयेत आज, खूप लवकर उठले ते. आणि माझ्या मम्मीला सर्दीची ॲलर्जी आहे, त्यामुळे स्टोल बांधून ती कारमध्ये बसली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव 18व्या व 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. त्याच्या खुणा आजही जागोजाग पाहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई हे ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एकेकाळी ते येथील वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी 1962 मध्ये बांधलेले एकाच दगडातून सलगपणे घडवलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. आम्ही आता तिथे पोहोचलोत. झाली का झोप? हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे. सकाळची वेळ होती, त्यामुळे गर्दी फारशी नव्हती. इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड सुद्धा आहे. मात्र कंपल्सरी एक गोष्ट आहे, ती म्हणजे की तुम्ही पारंपरिक वेशामध्येच इथे येणं गरजेचं आहे. ढोल्या गणपती किंवा वाईचा महागणपती अशी दोन्ही नावं या बाप्पांना आहेत. सो वाईच्या या महागणपतीच्या मंदिराला महागणपती असं का म्हटलं जातं, तर ही जी मूर्ती आहे गणपती बाप्पांची ती खूप मोठी आहे. सो त्यामुळे महागणपती असं म्हटलं जातं. आज शूट करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला सांगते. बाकी ही आमची चिल्ली बिल्ली मस्त खेळत आहे तिथे. चला तुम्हीही दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा मोरया. माझ्या भाच्याचा म्हणजेच की ऋषीचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने जीजू इथे देणगी देत आहेत. त्यांच्यासोबत मी सुद्धा थोडी देणगी दिली, जेणेकरून गणपती बाप्पा मला थोडीशी अक्कल देतील. बस ना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ढोल्या गणपती मंदिरासमोरच आणखी एक मंदिर आहे, जे मराठाकालीन मंदिर वास्तुशैलीतील काशी विश्वेश्वर मंदिर आहे. ते वास्तुशैली, शिल्पकला आणि विशेषतः संदला शिल्पन किंवा चुने गल्लीतल्या मूर्तिकाम यांमुळे एक लोभस, दिमाखदार आणि टुमदार वास्तुशिल्प आहे. चला दर्शन करूयात. चला नाश्ता करू पहिला. सुंदर असं हे लोकेशन आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्यकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं.
पडशील शेवळ असं. नारायणांना पाणी अर्पण कर. इथे सुद्धा काही मंदिरांचं बांधकाम सुरू आहे. ओव्हरऑल परिसर. त्यानंतर भरपूर असा नाश्ता करून आम्ही पुढच्या लोकेशनला निघालो. आता जरा मलाही बघा, तर अशा पद्धतीने मी निघाले. आणखी काही मंदिरं ही अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे आम्ही तिकडे चालतच जाण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत काय की चालणंही होईल आणि वाई गाव नेमकं कसं आहे हेही पाहता येईल या उद्देशाने. बऱ्याच लोकांनी घराबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. ते पाहून खरंच खूप छान वाटलं आणि आम्ही पोहोचलो आमच्या सेकंड लोकेशनला, म्हणजेच की श्री ढुंडी विनायक मंदिराकडे. पण चालत चालत जाताना आम्ही एका वेगळ्याच लोकेशनला पोहोचलो. ते मंदिर होतं काळेश्वर मंदिर. ब्राह्मणशाही घाटावरलं आणि कृष्णा नदीच्या तीरावरलं हे काळेश्वर मंदिर. या मंदिराच्या आसपास कसलीही माहिती लिहिलेली नसल्यामुळे बरीचशी माहिती मलाही तुम्हाला सांगता येणार नाही. पण हे मंदिर अतिशय सुंदर आहे. गाभारा अतिशय सुंदर आणि या गाभाऱ्यामध्ये छोटंसं असं एक शिवलिंगसुद्धा आहे जे अतिशय लक्षवेधी आहे. हे शिवलिंग चौकोनी आकाराचं आहे. मंदिरातून दिसणारी ही कृष्णा नदी. हे दृश्य खूप सुंदर वाटतं. फेब्रुवारीच्या महिन्यापेक्षा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा परिसर खूप सुंदर दिसतो. अनेकदा पुराच्या परिस्थितीमध्ये हे मंदिर पाण्याखाली सुद्धा जातं म्हणतात. काळेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर दिसलं की इथेच तर आहे ढुंडी विनायक मंदिर. हे 12व्या शतकातील यादवकालीन स्वयंभू प्राचीन गणेश मंदिर आहे. श्री ढुंडी विनायक वाईचे ग्रामदैवत. सदर मंदिर हे दगडी बांधकामाचे असून आत छोटेखानी सभामंडप आहे. ब्राह्मणशाहीच्या घाटावर श्री कृष्णेच्या तीरावर हे मंदिर अतिशय मनोरम्य ठिकाणी वसलेले आहे. स्वतः शिवप्रभूंनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून नंदादीपाची सोय लावून दिली होती. श्री ढुंडी विनायक हा वाईकर नागरिकांचा अतिशय श्रद्धेचा विषय आहे. वाईमधील सर्व मंगल कार्यात याचे स्थान प्रथम आहे. पुजारी काकांची परमिशन घेऊनच मी तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन देते. त्यानंतर आमची अधिशा भरपूर थकली आणि मग काय, दमल्यानंतर नारळ पाणी तो बनता है. मग सगळेजण नारळ पाणी पिण्यासाठी थांबले. नारळ पाणी मला अजिबात आवडत नसल्यामुळे मी ते न पिताच आम्ही तिथून निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. तोपर्यंत तुम्हाला जरासं वाई गाव दाखवते. खूप सुंदर आहे हे गाव. मी खरंच या गावाच्या प्रेमात पडले. काय म्हणतीयस तू? गावाकडची ही गोष्ट तर मला खूप आवडते की ट्रॅफिक नसतं आणि सगळीकडे सुंदर अशी झाडं असतात. Turn right toward Menwali Road and turn left onto Menwali Road. डान्स करते का दिशा? Head west toward Menwali Road. कर ना डान्स. In 150 meters, turn left onto Menwali Road. Head south toward Ghat Road. त्यानंतर आम्ही पोहोचलो नाना फडणवीस वाडा येथे. नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठी साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे पेशवाईतील 3.5 शहाण्यांपैकी अर्धे शहाणे समजले जात. वाडा पाहण्यासाठी 70 रुपयांचं तिकीट काढावं लागतं. ते मला जरा जास्त वाटलं, पण ठीक आहे, मला वाडा पाहायचाच होता. चला मग सोबत वाडा पाहूयात. वाडा समोरून असा दिसतो. वाड्याच्या डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे. सुरुवात ही गणेशापासून होते, म्हणूनच या चौकाला गणेश चौक असं म्हटलं जातं. इथून आता आपण पुढे जाऊयात. वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण अंधार मात्र इथे खूप आहे. फ्लॅशलाईटचा वापर करावाच लागतो.
ही खोली म्हणजेच की नानांचे शयनघर. इथे ते झोपण्यासाठी येत असत आणि त्या काळात वीज नसल्यामुळे एखादा नोकर चाकरच त्यांना अगदी कागदी पंखाने हवा घालायचा. याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. पण खूप सुंदर वाडा आहे, खूपच सुंदर. हा आहे नाना फडणवीस यांचा फोटो. काही खोल्या इथे बंद आहेत, पण जेवढं आहे तेवढं खूप सुंदर आहे. इथे सुद्धा फारसं शूट करायला अलाउड नाहीये, पण मी मात्र केलं. पुढची खोली म्हणजेच की खलबतखाना. किती सुंदर आहे ना, याची माहिती सुद्धा इथे लिहिलेली आहे. हे कपाट पाहण्याची माझी खूप इच्छा. बघूयात आत काय. काहीच नाहीये, पण खूप सुंदर आहे. भिंतीमधलं कपाट उघडलंय तर बंदही करते. काही सिक्रेट बोलायचं असलं तर या खलबतखान्यामध्ये बोललं जायचं. आहे ना सुंदर. हा वाडा 2 मजली आहे. वाड्यात कारंजे, विहीर, पोटमाळा आणि इतर अनेक सोयी असे काम केलेले आहे. संपूर्ण वाड्याला दगडी तट बांधलेला आहे. नानांनी या वाड्यात बरीच मोडी लिपीतील कागदपत्रे आणि इतर किमती साहित्य हलवले होते. ते आता मेणवली दप्तर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते वाड्यातील अतिशय सुंदर, सुबक आणि देखणा चौक म्हणजेच की हळदी कुंकवाचा सोपा. इथे देवघर जवळच असल्यामुळे इथे स्त्रियांचा वावर जरा जास्त असायचा. सगळी समारंभाची कामं किंवा सणवार हे इथेच साजरे केले जायचे. इथे सांस्कृतिक ज्याही गोष्टी असायच्या त्या केल्या जायच्या, म्हणून या भागाला हळदी कुंकवाचा सोपा असं म्हटलं जायचं. आहे की नाही सुंदर. याच्या या देखण्या सगळ्या गोष्टींमुळेच हा भाग जरा जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. वाडा पाहण्यासाठी फार वेळ लागत नाही, म्हणजे अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही हा संपूर्ण वाडा पाहू शकता. अतिशय सुंदर वाडा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने जतन सुद्धा केलेलं आहे. आता जरा वरच्या भागाकडे जाऊयात. या दगडी पायऱ्या चढून आपण या भागात पोहोचतो. इथून आपल्याला हा संपूर्ण वाडा, वाड्याच्या अवतीभोवतीचा परिसर दिसतो. त्यामुळे पहारेकऱ्यांना नीट लक्ष देता येत असत. हा वाडा 250 वर्ष जुना आहे. येणाऱ्या देणगीतून याचं जतन केलं जातंय ही गोष्ट पाहून छान वाटलं. इथूनच आपल्याला समोरचा हा सुंदर असा मेणवली घाट सुद्धा दिसतो. त्या काळी मनोरंजनासाठी जे खेळ खेळले जायचे ते खेळही इथे होते आणि त्याची डिटेल माहिती सुद्धा इथे लिहून ठेवली होती. सुरुवातीला तर हा खेळ कोणाला फारसा नीट समजला नाही, पण जिजूंनी जेव्हा ही माहिती वाचली त्यांना मात्र कळाला आणि सगळ्यांचीच एक्साइटमेंट वाढली. अधिशाला काहीच कळत नव्हतं, पण ती सगळ्यात जास्त एन्जॉय करत होती. थोडा वेळ यांचं खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो मेणवली घाटाकडे. खूप सुंदर आहे हा घाट. नाना फडणवीस वाड्याच्या अगदी मागचाच भाग म्हणजेच की मेणवली घाट. इथे सिंघम, बाजीराव मस्तानी, स्वदेश या मूव्हींचं देखील शूटिंग झालंय. अनेक लोक हा सुंदर परिसर पाहण्यासाठी आणि फोटोशूटसाठी इथे येतात. माझं मेन कारण होतं हा सुंदर परिसर पाहणं, फोटोशूट करणं आणि तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी दाखवणं, जेणेकरून तुम्ही याल. हे पाणी खूप सुंदर, स्वच्छ सुद्धा आहे आणि या पाण्यामध्ये बरेचसे मासे आम्हाला पाहायला सुद्धा मिळाले. मेणवली घाटातलं पाणी सुद्धा कृष्णा नदीचंच आहे. पाण्यात नको जाऊ रे ओंकार. काय झालं? या काकूंशी बोलल्यानंतर कळालं की या गावाची यात्रा आहे, त्यामुळे अंथरुणं असतील, पांघरुणं असतील ते धुण्यासाठी त्या इथे आल्यात आणि काही मोठी भांडी सुद्धा. गावाची यात्रा आहे म्हटल्यानंतर घराची साफसफाई झालीच पाहिजे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार. मेणवली घाट, तेथील वाडा आणि तेथील अनेक ऐतिहासिक मंदिरे ही 18व्या शतकातील मराठा पद्धतीच्या बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे. तिथूनच आत गेल्यानंतर हे सुंदर शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. या शिवलिंगामध्ये पाणीही आहे मेणवली घाटातलं. ही आहे पेशवाई काळात वसईच्या युद्धात जिंकलेली घंटा. ही घंटा खूप स्पेशल आहे आणि खूप जड सुद्धा. एकंदरीतच पेशवाईतील थोर मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी बांधलेला वाडा, मंदिरे आणि अर्धचंद्राच्या आकाराचा हा कृष्णा काठचा घाट यासाठी मेणवली गाव प्रसिद्ध आहे.
इथला वाडा, तिथली तैलचित्रे, मेणेश्वर आणि लक्ष्मी वासुदेव मंदिर, वसईच्या युद्धात जिंकलेली घंटा आणि अप्रतिम घाट हा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. इथे आल्यानंतर खरंच एक वेगळंच समाधान मिळतं. हा माझा भाचा ऋषी, याने माझे फोटोज आणि थोडेसे व्हिडिओसुद्धा काढण्यासाठी माझी मदत केली. ती माझी आई जी दमली आहे आणि जीजूसुद्धा दमलेत आणि ते आराम करतायत. ही 2 पोरं खेळत आहेत, पण खरंच हे सगळं खूप सुंदर आहे. खेकडा काय पाहिजे तुला? कोणतं हवं आहे? कोणतं फ्लेवर पाहिजे? चला. हा आहे वाड्याच्या मागचा भाग, तटबंदी. इथून आम्ही पोहोचलो गोळा खाण्यासाठी, जो वाड्याच्या अगदीच समोर आहे. बर्फ चांगला आहे का? यात आधी कोणाला पाहिजे? लहानांपासून सुरू करा मग सगळ्यात लास्ट तुम्हालाच मिळणार आहे. मिक्स घातलं का? वा वा दिशा, खा पटकन. कसं आहे? छान आहे. खाते बघू जीभ. घ्या तुमचीच. गोळा खाल्ल्यानंतर मस्त लाल लाल जीभ झाली आहे सगळ्यांची. मला हे गाव अगदीच मनापासून आवडलं, कारण स्वच्छ आहे, जास्त गर्दी नाहीये, प्रदूषण नाहीये, आसपास डोंगर रांगा आहेत, शेती आहे, सुंदर अशी झाडं आहेत. अशातच आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशन, म्हणजेच की लक्ष्मी नरसिंह मंदिराकडे. पण गुगल मॅप मात्र काही नीट आम्हाला सांगत नव्हतं. मग अशातच या काकांची मदत आम्ही घेतली. अच्छा, चांगला आहे ना रस्ता जायला? ओके, थँक्यू. In 300 meters, turn left. जंगलच आहे. ए आदिशा, रस्ता कच्चा आहे, जरा शांत बस जरा. श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर किंवा श्री नरसिंह सिद्धेश्वर मंदिर असंही या मंदिराला म्हटलं जातं. महाराष्ट्रातील हिरव्या गार टेकड्यांमध्ये वसलेले हे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर पर्यटक आणि भक्तांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि 300 वर्षांहून अधिक जुने मानले जाते. वाई गावापासून थोड्याच अंतरावर धोम या ठिकाणी हे मंदिर आहे. लक्ष्मी नरसिंह आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर ही मंदिरं मजबूत तटबंदीने वेढलेली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत, जे मध्ययुगीन मराठी किल्ल्यांसारखेच दिसतात. दुपारच्या उन्हात कष्ट नको म्हणून या श्वानांनी छान झोपण्याचा कार्यक्रम केला. निवांत झोपली होती, पण यांना कसं कळालं मी आले? लगेच डसकून उभी राहिली. इट्स ओके. पूर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वार एका भव्य कमानीने सजवलेला आहे. दरवाजाच्या चौकटीवर गणेशपट्टी आहे आणि दरवाजाच्या वर 3 खिडक्या असलेला नगारखाना आहे. जरी दरवाजा साधा असला तरी मंदिराची खरी ताकद आणि वैशिष्ट्य प्रतिबिंबित करतो. मंदिरात पाऊल ठेवताच त्याच्या शांत आभा आणि हवेत पसरलेल्या अध्यात्माच्या भावनेने मी प्रभावित झाले. मंदिराच्या आतच पुजाऱ्यांची घरं सुद्धा आहेत. सुरुवातीला आपण जाऊयात सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे. सिद्धेश्वर महादेव मंदिराचा नंदी मंडप अतिशय सुंदर आहे. मंदिरासमोरील हा नंदी मंडप 2 फूट खोल कमळाच्या आकाराच्या कुंडात उभा आहे. हा मराठी शैलीचा नंदी आहे. ही संपूर्ण रचना कासवाच्या महाकाय पाठीवर उभी आहे. जेव्हा तलावात पाणी भरले जाते तेव्हा असे दिसते की 15 फूट कासव नंदी मंडपाला पाठीवर धरून पाण्यात पोहत आहे, ज्यामुळे ती भारतातील एक अद्वितीय रचना बनते. दर्शनासाठी तुम्हाला या अंधाऱ्या खोलीत जावं लागतं. छतावरून लटकलेले तांब्याचे भांडे महादेवावर सतत थेंब सोडते, ज्यामुळे त्यांना थंडावा मिळतो. त्यामुळे तुम्ही एकदा तरी इथे यायलाच हवं. लावतात ते.
चंदनाच्या लाकडाचा सुगंध घेण्याची आणि ते कपाळाला लावण्याची आमची इच्छा झाली आणि ती इच्छा इथल्या पुजाऱ्यांना दिसली. मग त्यांनी आम्हाला थोडंसं पाणी दिलं आणि मग ही प्रोसेस सुरू झाली. हे बघ मला लाव रे. हो थांब. कमी आहे, संपले ते पाणी संपले. आता आपण जाऊयात लक्ष्मी नरसिंह मंदिराकडे. हे मंदिर मराठा शैलीतील स्थापत्य कलेचं एक आदर्श उदाहरण आहे. हे मंदिर दगडांनी बनवलेल्या 6 फूट गोलाकार व्यासपीठावर बांधलं आहे. देवतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही अरुंद गोलाकार पायऱ्या चढून वरती जावं लागतं. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला भक्त प्रल्हादाचं देखील दर्शन होतं. हा परिसर अतिशय शांत सुंदर असा आहे. बसण्याची व्यवस्था सुद्धा इथे खूप छान केली आहे. कितीही ऊन असलं तरी सुद्धा इथे गारवा जाणवतो. इथे ही पाण्याची एक सुंदर टाकी, याचं काय महत्त्व आहे हे इथे लिहिलं नव्हतं, त्यामुळे ते मलाही माहिती नाही. हे चंदनाचं असं मोठं लाकूड जे तिथे उघडायला ठेवलं जातं. सोबतच असंही म्हटलं जातं डिसेंबर 1769 मध्ये नारायणरावांनी पंडितांना माधवराव पेशवे यांच्या बिघडत्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून नरसिंहाची प्रार्थना करण्याची विनंती केली. 2 नरसिंह का हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना, तर पश्चिमेला आहे उग्र नरसिंह आणि पूर्वेला आहे केवळ नरसिंह. त्याच्या डाव्या मांडीवर वामांगी लक्ष्मी बसलेली ही दिसते. त्यानंतर आठवण म्हणून मी मम्मीचे काही फोटोज काढले. वामांगी लक्ष्मी ही डाव्या मांडीवर बसली आहे हे मी तुम्हाला सांगितलं, पण डावीच बाजू का? तर त्याचं कारण असं की आपलं हृदय हे डाव्या बाजूला असतं आणि त्यामुळेच ती सुद्धा डाव्या बाजूला बसली आहे. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतरच काही पावलांवरच आपल्याला हा सुंदर असा तलाव पाहायला मिळतो. हा सुंदर असला तरी इथे मात्र स्वच्छता जरा कमी आहे. स्वच्छतेची काळजी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे. इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, दंड सुद्धा आहे, पण इथे कोणीच नव्हतं त्यामुळे मी शूट केलं, कारण हेही मला तुम्हाला सांगायचं होतं, दाखवायचं होतं. हा संपूर्णच परिसर तुम्हाला खूप आवडेल. अतिशय शांत आणि सुंदर आहे. तिथूनच पुढे गेल्यानंतर मला दिसलं प्रभू श्रीराम मंदिर, जे बंद होतं. सगळं सुंदर होतं पण स्वच्छता थोडी कमी होती. त्यानंतर आम्ही गेलो श्री नवनाथ दत्त मंदिरात, जे फार सुंदर होतं. सगळीकडे झाडी होती. लक्ष्मी नरसिंहाच्या अगदी समोरच हे मंदिर आहे आणि या मंदिरासमोरच जागा सुद्धा आहे जिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. तुम्ही काय करता? मंदिरात असता? हो, साफसफाईला. अच्छा, बाथरूम वगैरे घासायचे सगळे. अच्छा. स्वच्छता. किती वर्ष झाले काम करताय मग? 10 वर्ष 12 वर्ष. अरे वा वा, कसं वाटतंय? एकदम मस्त. काय करायचं, प्रपंचाला दगड सुद्धा पुरत नाही. या आजी मला बऱ्याचदा दिसल्या म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि खरं तर आमच्या गप्पा अर्धा तास रंगल्या. मी तुम्हाला काही मोजक्याच गोष्टी ऐकवल्या. मी केलंच आहे बास, पण त्या आजीला राहायचंय ना तुझ्या सोबत, त्यांना तू आवडली आहे. सगळी दर्शनं करून पुन्हा एकदा आम्ही निघालो आमच्या घरी, म्हणजेच की पुण्याला. आधीशा आमच्यासाठी स्वयंपाक करणार आहे म्हणे. तू माझ्यासाठी काय बनवणार आहे आणि तू तुझ्यासाठी काय बनवणार आहे? दादूसाठी पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर, ज्यूस. सगळ्यांसाठी हेच बनवणार आहे? मला तर थालीपीठ पाहिजे. मी काय बनवते ते खायचं गपचूप. बापरे, किती पिझ्झे बनवणार मग तू? 10. किती बनवणार? 20. किती लोक आहेत त्यांना एक पिझ्झा मिळणार? 6 आहेत. मला 2. मला पण 2. मला 8. मला नको बाबा. मग तू काय करणार? गोळा खाऊन अधिशाने तिचा अख्खा ड्रेस खराब केला होता, त्यामुळे तिचा ड्रेस आम्ही चेंज केला. साताऱ्याला आल्यावर सातारी कंदी पेढ विसरून नाही चालत. त्यानंतर आम्ही घेतला स्ट्रॉबेरीचा आनंद. खूप छान स्ट्रॉबेरीज मिळतात इथे.
त्यानंतर वाटेमध्ये पुन्हा एकदा भूक लागली आणि आम्ही पेट पूजा केली, कारण 3-3:30 झाले होते. तिथून मात्र अधिशाच्या रडण्याचा प्रोग्राम सुरू झाला, कारण तिला खेळण्यांची खूप दुकानं दिसली आणि जीजू नाही घेणार असं सक्त तिला म्हणाले. मग काय, थोडंसं रडल्यानंतर, थोडासा ओरडा खाल्ल्यानंतर अधिशा झोपी गेली आणि आम्ही सुद्धा आमच्या घरी पोहोचलो. सकाळी 6:30ला निघालो होतो, 4:30ला रिटर्न. सो 1 डे ट्रिप वाईची तुम्ही सुद्धा करू शकता. हा व्लॉग पाहिलात म्हणून थँक्यू सो मच. आय लव्ह यू अँड बाय बाय.